गेल्या काही दिवसापासून जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईचा आलेख उंचावतोय। महागाई विरोधात जनता नाराजी व्यक्त करतीये, पण रस्त्यावर उतरण्याची कोणी तसदी घेत नाही। मात्र ज्वारीच्या किमतीत प्रति किलो 25 पैसे वाढ झाल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात निघालेल्या कचेरी बंद मोर्चा आंदोलनाला आज 61 वर्ष पूर्ण झाली। त्या मोर्चातील 7 शहीदांना रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आलं। तसंच आनंदाचा शिधा बंद झाल्यानं यापुढे सण उत्सवासाठी 5 जीवनावश्यक वस्तू रेशन कार्डावर अल्प किमतीत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली। ज्वारीच्या किमतीत 25 पैसे वाढ झाल्यानं 19 ऑगस्ट 1965 रोजी कोल्हापुरात नागरिकांनी मोर्चा काढला होता। बिंदू चौक ते कलेक्टर ऑफिस या मार्गावरील मोर्चा लक्ष्मीपुरी मार्गे जाताना काही आंदोलकांनी धान्य व्यापारी पेठेत घुसून धान्याची लूट केली। त्यातून त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यावेळी 7 आंदोलक शहीद झाले। त्या 7 शहीदांना रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं आज अभिवादन करण्यात आलं। दुसरीकडे राज्य शासनानं सुरू केलेला आनंदाचा शिधा आता बंद झालाय। त्यामुळे सण उत्सवासाठी शासनानं 5 जीवनावश्यक वस्तू रेशन कार्डवर अल्प किमतीत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी शक्ती कदम आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांना देण्यात आलं। यावेळी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी रेशन दुकानदारांच्या व्यथा मांडल्या आणि 1965 मध्ये झालेल्या कचेरी बंद आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेशन धान्य दुकानदारांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी केली। यावेळी झालेल्या चर्चेत राजू हत्तरगी, अनिल जंगटे, निवृत्ती दिवेकर, सुधीर चौगले, सागर मेढे, बंडा साळुंखे, मनोहर भोसले, बुरहान नायकवडी, संजय एसादे, गुणाजी साबळे, रवींद्र गावडे यांनी भाग घेतला।